नमस्कार, विदर्भ दर्पण न्यूजमध्ये सर्व दर्शकांचं स्वागत। महागाईच्या विरोधात काँग्रेसचा काटोलात भव्य मोर्चा। काटोल शहरात काँग्रेस पक्षाच्या वतीने वाढत्या महागाईच्या विरोधात भव्य मोर्चा काढण्यात आला। राष्ट्रीय सचिव अब्दुल्ला जिचकार यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे, माजी मंत्री सुनील केदार, आमदार अभिजित वंजारी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते। पेट्रोल, डिझेल, गॅस आणि खताच्या वाढत्या दराच्या विरोधात घोषणाबाजी करत मोर्चेकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी पियुष चुंडे यांना निवेदन दिले। महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे। अशाच बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा। खत येणार नाही, पेरण्याचा वेळ आलेला आहे, ट्रॅक्टर मध्ये टाकायला डिझेल नाही, शेतकरी करणार काय? आपल्या सगळ्यांना एकूण हा लढा समोर न्यायचा आहे आणि मी आज इथे शब्द देतो की मी पण तुमच्या सोबत रस्त्यावर उतरून हा लढा पुढे नेईल आणि काँग्रेस पक्ष पण तुमच्या सोबत आहे आणि आपण जोपर्यंत हे महागाई कमी होत नाही, डिझेलचे भाव कमी होत नाही, खेतांची टंचाई दूर होत नाही, आपण ही लढाई चालू ठेवू। खूप खूप धन्यवाद। हे जनकल्याणासाठी करायचं, सत्ता मिळवण्यासाठी नाही, ही भूमिका आपण त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाची लोकांपर्यंत पोहोचवली निदान त्या ठिकाणी करत काही लोकांना काय पूछू नको, सगळं होणार आहे लक्षात ठेवा। ब्रिटिशर याच्या पुढचे पुढे होते त्यावेळेस सुद्धा सगळ्या हाल अपेक्षा होत्या, पण लोक जेव्हा उभे होतात तर जनतेच्या पुढे कोणाचे चालत नाही। हा देशाचा इतिहास त्या ठिकाणी आपण पाहिलेला त्या ठिकाणी। मी बसल्या बसल्या विचार करून आलो तर माझ्या अगोदरचे वक्ते बोलले, महागाईबद्दल बोलले, जीएसटी बद्दल बोलले, सगळं मी समोर बसल्या बसल्या सुविधा इंटरप्राइजेसचे बालक तिथे ते बसले, तिला पाहून आलो होतो, त्यातला प्रमाण त्या ठिकाणी त्यांचा चेहरा पाहण्याचा प्रयत्न केला, पण दुरून काय तेवढासा मला दिसला त्या ठिकाणी। त्या भावाला एवढंच म्हणजे, काका भाऊ मला तू समजून सांग, तू दुकान टाकून नाही काय म्हटलं तरी 10 वर्षाच्या वरती झालं असेल, 2014च्या अगोदर दुकान असेल। सुविधा एंटरप्राइजेसचे मालक 10 वर्षाच्या अगोदर तुझं दुकान टाकलं होतं, 10 वर्षा अगोदर तुझी जी बॅलन्स शीट होती त्या बॅलन्स शीट मध्ये तुला जे उत्पन्न होतं ते आज आहे का मला छातीवर हात ठेवून तुला सांगायचं त्या ठिकाणी। आणि तुला सगळं मेहनत, तुझं सगळं रक्ताचं पाणी या सरकारला टॅक्स भरायचा आहे का आपले बायको पोरं पोचायचे त्या ठिकाणी मला समजून त्याची आणि हाच विषय महत्वाचा त्या ठिकाणी। हा देश आम्ही स्वतंत्र करून घेतला 5 किलोचं धान्य आणि त्या ठिकाणी 1500च्या लाडली बहिणीसाठी नाही, हा देश आम्ही स्वतंत्र करून घेतला आमच्या मनगडाच्या ताकदीवर आभाळाला हात धरण्यासाठी त्या ठिकाणी घेतलेला आहे। आमच्या मुलाच्या शिक्षणासाठी जिल्हा परिषद शाळेमध्ये मास्तर नाही, आमच्या त्या ठिकाणी दवाखान्यात औषधं नाही, आमच्या शेतकऱ्यासाठी खतं नाही, आमचा शेतकरी 3 फेज कनेक्शन मागतो, हे सरकार म्हणजे देत नाही, खातं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाशी आहे। आणि हा शेतकरी जेव्हा म्हणतो आम्हाला पाणी देत द्या तर तुमच्यासाठी पैसे नाही, अशा प्रति भूमिका सरकार त्या ठिकाणी। कृषीच्या शेतकऱ्यासाठी ठिंपण योजना जी आहे, स्प्रिंकलर आणि ड्रीप इरिगेशन याचे पैसे 3-3 वर्षापासून आलेले आहे, लक्षात त्या ठिकाणी म्हणून। आणि आज सगळ्या यंत्रणा वापरून तुमच्या आमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आहे। पहिली यंत्रणा पोलीस आहे, पोलीसवाल्याला सांगतो तुम्ही सुद्धा तुमच्या त्या ठिकाणी बाप दादाने तुम्हाला इथे शिकून पाठवलं, तुमचं मूळ कुठे समजून घ्या, तुमच्या बाप दादाच्या शेत्या आज आबाद आहे का, आणि मग त्या ठिकाणी आमच्याकडे तसा बांध उपक्रम करा। पण यांच्या मागे असंच तुम्ही राहिला तर तुम्हाला उद्या त्या ठिकाणी तुमच्या पोलीसवाले तुमच्या ड्रेसवर तुम्ही जे 3 स्टार लावता ना, तुम्हाला भारतीय जनता पार्टीचं ते चिन्ह लावावं लागेल, मग तिला लागेल जेव्हा तर तुमची निर्माण होणार आहे, हे आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवणं अवधून असून द्या। हा देश गुलामीमध्ये न्यायला लागलेला आहे, पण काँग्रेस पक्ष नेते राहुल गांधी तुम्ही आम्हाला देश पुन्हा गुलामीमध्ये जाऊ देणार नाही, कारण पुन्हा आम्हाला